आज भारतात छोट्या दुकानापासून ते मोठ्या मॉलपर्यंत जवळपास प्रत्येक ठिकाणी UPI पेमेंटचा वापर केला जातो। गुगल पे, फोन पे, पेटीएम किंवा भीमद्वारे आपण काही सेकंदात पैसे पाठवतो आणि त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्कही द्यावे लागत नाही। पण आता UPI संदर्भात एक मोठी चर्चा सुरू झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या काही व्यापारी UPI व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजे MDR लागू करण्याचा विचार करत आहे। मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही अद्याप फक्त प्रस्ताव आहे, अंतिम निर्णय झालेला नाही। आता तुम्ही म्हणाल, हा MDR म्हणजे नेमकं काय? तर डिजिटल पेमेंट स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्यांकडून बँक किंवा पेमेंट सेवा पुरवठादाराकडून घेतले जाणारे सेवा शुल्क म्हणजे MDR। म्हणजेच सध्या ग्राहकांकडून थेट अतिरिक्त पैसे घेतले जाणार आहेत अशी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। मग हा प्रस्ताव का आणला जात आहे? कारण UPI व्यवहार पूर्णपणे मोफत असल्यामुळे बँक आणि पेमेंट कंपन्यांना व्यवहार हाताळण्यासाठी लागणारा खर्च वाढत आहे। त्यामुळे मोठ्या व्यापारी व्यवहारांसाठी छोटासा MDR लागू करून व्यवस्था अधिक टिकाऊ करण्याचा पर्याय सरकार विचारात घेत आहे। मात्र सामान्य UPI वापरकर्त्यांना घाबरण्याचे कारण नाही। व्यक्ती ती व्यक्ती होणारे UPI व्यवहार आणि छोट्या व्यापाऱ्यांवरील व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या UPIवर आता सर्वांनाच शुल्क लागणार अशा अफवांवर विश्वास ठेवू नका। सरकारचा अंतिम निर्णय आल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल। तुम्हाला काय वाटतं? जर भविष्यात 2000 रुपयांपेक्षा जास्त UPI व्यापारी व्यवहारांवर शुल्क लागू झालं तर त्याचा परिणाम वस्तूंच्या किमतीवर होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।